नमस्कार मित्रांनो, आमच्या गावापासून काही अंतरावर वायशेवाडी या ठिकाणी दिंडीचं प्रस्थान होणार आहे 15 जुलैला या दिवशी. तर आमच्या येथील सर्व वारकरी हे दिंडीमध्ये त्यामध्ये सहभागी होत असतात. त्यामुळे हे सर्वजण दिंडीमध्ये जाणार आहोत. तर एकेकांचं काय तुकाराम महाराजांच्या दोन वर्ष आम्ही गेलो. वायशेवाडीच्या दिंडीत आम्हाला जायचं असं सगळ्यांचं ठरले. ह्या दिंडीत आपण सहभागी व्हावा. बोला की आणखी काहीतरी सुविधा कसं काय त्या दिंडीमध्ये, कसं काय एकदम जेवणाची ह्याची त्याची म्हणजे तुम्हाला ह्याच्या अगोदर तुम्ही गेलेले त्यामुळे तुम्हाला अनुभव सांगा इतरांना बी येण्यासाठी त्या दिंडीमध्ये सहभागी होण्यासाठी. विशेषतः म्हणजे कसं आहे त्या दिंडीमध्ये चांगली सुखसुविधा आहेत आणि व्यवस्थित दिंडी पंढरपुरापर्यंत व्यवस्थित जाते. नित्यनेमाप्रमाणे दिंडीचं कार्यक्रम व्यवस्थित होतात. कीर्तन काळ व्यवस्थित कीर्तन करतात. काळकरी माळकरी हरिपाठ कीर्तन व्यवस्थित चालतो. आणि विशेषतः म्हणजे दिंडी छोटीशी आहे, परंतु कसं आहे मोठ्या दिंडीपेक्षा छोट्या दिंडीमध्ये खूप आनंद घेण्यासारखा आहे. असं खेळत मुखामध्ये नाम हे घेत म्हणजे पंढरपूरला प्रस्थान होत आहे दिंडीचं. 15 जुलैला होत आहे. तरी ज्या कोणाला भाविकांना दिंडीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी दिंडीमध्ये यावं.